पुन्हा एकदा कोकणात आणि आता आलेलो आहे दीपाली वहिनींना परत घरी न्यायला. पण त्याआधी दीपाली वहिनींच्या मामाचं जे गाव आहे तिकडे आज यात्रा आहे. सो तिथे चाललो आहे. बघूया, मी इथे गाडी लावली होती, आता गाडी काढतो. भेटूया, ब्लॉग कंटिन्यू करतो. कोकणातली पहिली यात्रा माझी. आता निघालो आम्ही सगळे. सागरची मिसेस म्हणजे आमच्या वहिनी, त्यानंतर त्यांची आई म्हणजे सागरच्या सासूबाई आणि सगळेच आम्ही निघालो वहिनींच्या मामाच्या गावाला, आजोळात. बरोबर, काय नाव आहे गावचं? तोंडली. ज्यांना खायची तोंडलीची भाजी त्यांनी या तोंडलीला. सो आता चाललंय, बघूया कशी यात्रा असते. यात्राच आहे ना का गोंधळ आहे? काय पूजा असते देवीची. कोकणातला माझा हा दुसरा व्लॉग आहे. पहिला एडिट झाला नाही, सो तो पण टाकला नाही, हा त्याच्यानंतर येईल. सो कोकणात माझे व्लॉग बनायला सुरुवात झाली आहे सागर आणि वहिनींमुळे. सो धन्यवाद सागर, धन्यवाद वहिनी. आणि आता आपण बागेत चाललं असं का वाटतंय? तोच रस्ता आहे. ओके, ठीक आहे, चालतंय. सापडणारच नाही कोणाला हे करून. खोतानू तुमच्यात खोत कशाला म्हणतात? आम्ही पण खोत आहे, कारण आमच्या इकडे असं असं तसं काही नाही, लांब असण्याचं काही नाही. पण मला असं वाटलं आत्ता येईल, आत्ता येईल, आत्ता येईल. हे काय आलं? पाऊस आला आला आला, पाऊस आला, चला चला हो आला, पाऊस आला, पाऊस आला. अरे वा, कोकणातला पाऊस पण अनुभवला यार. सगळं एकाच ह्याच्यामध्ये ट्रिप मध्ये करून घेणार आहे का परत कधीतरी बोलवणार आहे मला? कोंडवाडी आली, कोंडवाडी आहे, कोंडवाडी पण आणि तोंडली पण. तोंडली, अच्छा, तोंडली सरळ. तोंडलीला पोहोचलेलो आहे. तोंडलीला पोहोचलो आणि कार्यक्रम इथे वातावरण बघा कोकणातलं कसं झालंय, कूल एकदम. आणि पाऊस येतो, पाऊस, वारा, पाऊस. मस्त रे वातावरण. शेत बित एकदम बाजूलाच आहेत. मला ब्लॉग मध्ये घेतो, चला. हे बघा, आता झोपाळा मिळालाय चांगला, तर लगेच गप्पा मारायला लागले. मस्त वातावरण आहे, वातावरण छान आहे. इथे गाडी लावली. कुठे फिरते? गॉगल पण छान वाटतं आणि मला गॉगल एकदम कूल. हम भी बैठे अभी इनका रोमांटिक वातावरण खराब करने में. हाँ, हम अभी कबाब में हड्डी बन रहे हैं, लेकिन पर्याय नहीं है, ऑप्शन नहीं. गांव में वैसे भी कुछ प्राइवेसी नहीं मिलती. कबाब में हड्डी, गांव में प्राइवेसी नाम की चीज नहीं आहे. ह्याच्यामुळे बोलतोय मला, ह्याच्यामुळे बोनलेस बोलतो. होणार, अजून होणार, अजून 3 वर्ष. भाई मला गॉगल कमाल वाटतंय रे. आता असं वाटतं काढूच नको, सगळ्या ब्लॉग मध्ये वापरेन मी. असा गॉगल जर कोणाला हवा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला घेऊन देईन. 200 रुपये फक्त. 100ला घेतलंय मी. नाही 200 रुपये फक्त. ओके, वॉन्ट दिस. ह्याला काय म्हणतात वहिनी? या कैरीला काय म्हणतात? मिठातली कैरी. शिजवलेली. आता एक नंबर आता. एक्सप्रेशन
इथले इथले पण मजा येते. कोकण कार घेते ना. गावची वेगवेगळ्या पद्धतीची घरं बघितल्यावर आम्ही दोघं मागेच राहिलो आणि हरवलो. समोरून पोरं येऊन सांगून गेली ती पण गेली पुढे. आता मंदिर कुठे येतं आता आम्हाला माहित नाही मंदिर कुठे. हा आता हे चालले त्यांच्या मागे मागे. हा मंदिर इथेच आहे ना? मंदिर आता पुढे आहे ना? तर आता आम्ही चाललोय. अरे कमाल वाटतं रे गोगल काय माहिती सर आहे ना? मग ते इकडे चालले. या गावाची शाळा आहे बघा इकडे. जिल्हा परिषद झेडपी. काय रे मी मस्त शाळा आहे रे. चल ये शूट करायला इथे आपण. मस्त शाळा आहे. स्टेज पण वातावरण केवढा दुपारी गरम झालं होतं. आंबा किती पडले माझे. सगळे पडले. वादळ आलं, वादळाने आंबे पडले. सगळ्यांचं लक्ष आंब्याकडे. या भाई ST निवारा शेड तोंडली. हे STचं स्टँड आहे तोंडलीचं. तोंडली म्हणजे भाजी नाही कुठली, तोंडली गावचं नाव आहे. किती वाड्यांचं गाव आहे? मजा येते, वातावरण. बायकोची आठवण पण येते. बायको पाहिजे होती. बायकोला घेऊन ये कधीतरी ह्याच्यात. आता तर गाडी असेल, गाडी आपण काढायची आणि रपकन यायचं. तुझ्या गाडीने देणार मी नाही. माझी गाडी काढणार. माझी गाडी चांगली नाही आहे. बघू शकताय आता आपण चाललोय ना जिथे. ओ माय गॉड, हे सुद्धा एकदम कडक घर. असंच पाहिजे रे मला. बापरे, त्याची भिंत पडली, ओपनच येते घर. अरे बापरे, एवढं चढायचंय वाटतंय. हे मी काय बोलतो, गाडी घेऊनच यायला पाहिजे होती नाही इकडे. हा मग हे कशाला चाललेत तिकडे फिरायला? तिकडे कुठे झालं? फोटो काढायचा. आपण पण जायचं. मंदिर इकडे आहे. खाली खाली डायरेक्ट आतमध्ये दरी. खाली डायरेक्ट दरी. आणि फंक्शन म्हटल्यावर सगळेच झाडून येतात की नाही. किंवा गावचा एखादा कार्यक्रम असेल तर. हे काय आहे? हे शेड कसलं आहे? मस्त बांधलं रे. म्हणजे चिरांचं कंपाऊंड आहे. मंदिर बघूया आता जाऊन आतमध्ये. हे काय आहे ते लिहिलं असेल ना. विडा मानाई देवी प्रसन्न सानेचे लाधिकाम. मानाई मंदिर साना म्हणजे काहीतरी वेगळं असेल. पावलं बिवलं वगैरे त्या टाईपचं असेल. आता जे मला कळत नाही, कोकणातलं नाही, त्यामुळे साना हा साना म्हणजे हे असेल काय. हा, जसं आता हे वटवृक्ष आहे. वटवृक्ष. वा, काय मंदिर आहे रे. सुंदर. एकदम सोबर आणि वेगळंच आहे. कळस आहे बघ वरती. कळस बघितलं कौलांच्या वर तिकडे. वा वा, सुंदर मंदिर आहे. आणि इकडे रात्री कार्यक्रम आहे. आजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे दुकान टाकलं आहे. ड्रेस कोड ठरलेला आहे. साडी बघा, सगळ्यांच्या साड्या सेम आहेत, आहे की नाही. यांचा आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आणि आपण पोचलो आहे तोंडलीच्या या मंदिरात, ज्याचं नाव आहे मानाई देवी. इथे जी देवी आहे तिचं नाव आहे मानाई देवी. त्याच्यावरती लिहिलं बघा, श्री मानाई देवी प्रसन्न. गर्दी खूप आहे. कसलं सुंदर मंदिर आहे. टाना ना 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 ना. हे अंधार आहे.
गावाला आल्यावर लाईट नसतोच बऱ्याचदा. कार्यक्रमला तर नाही. हां बऱ्याचदा असतं आमच्या गावाला पण. यायला पाहिजे. पोरी कधीपासून बोलत आहेत चला चला आपण तयार झालो तर लगेच आपण एवढंच जण होतो तर आपण गाडीतून आलो. आता लाईट नाही पण मंदिराच्या हा एंट्रन्स मधून आम्ही आतमध्ये आलोय आणि तुम्ही बघू शकता असा सुंदर ब्लॉग. मानाई देवी प्रकारे देवीची ओटी भरत आहेत सगळ्या तुम्ही बघू शकता. प्रत्येक स्त्रीला आईची ओटी भरायची असते. ती मानाई देवी आमचं मंदिर आहे आणि सोबतच पुढे जे आहे झुलाई काळकाय आणि बापू आणि ही जी फुलांची सजावट केली भरपूर फुलांची सजावट केलेली आहे. आता लाईट नाही आहे फक्त ह्या खिडकीच्या येणाऱ्या उजेडामध्ये सगळे दर्शन घेत आहेत. पाया पडून आलो आता इथे बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर मंदिरात इथे सत्यनारायणाची पूजा होती त्याचा आता लाभ घेतली. सागर कसं वाटलं दर्शन घेऊन चांगलं वाटलं. हो मस्त छान वाटलं. छान मंदिर मजा आली. सुंदर आहे. गंध पण लावला छान वाटतं छान दिसतं. मी त्याच्यामुळे गंध आम्ही लावलाय. हे चंदनाचं आहे का रे गंध? गंध लावलाय हा चंदनाचा सुगंध येतो मस्त वाटतं. टाळतो पण आलेला प्रसाद नाही तो प्रसाद खातो मी साखरे सकट. मला आता मागे सगळं हळदी कुंकू वगैरे चालू आहे. तुमच्यामुळे आज मला योग आला मानाई देवीच्या मंदिरात येण्याचा. फार सुंदर मंदिर आहे आणि भारी वाटतं. सन्मानित करते. हो ड्रायव्हर म्हणून ऍक्टर म्हणून बोलवा तुमच्या गावी. मला दाखवू द्या माझ्यातलं टॅलेंट. झालं बोलणं पण नाही घेत नाही. सगळ्या गोष्टी मी सर्व गुण संपन्न आहे आमच्या शेतात. सगळ्या गोष्टी खूप मॅनेज करतो आणि खूप छान. तुम्ही सुद्धा त्याच्या यूट्यूब चॅनलला बाय द वे आवाज येत नाही. आवाज मोठा थिएटर आर्टिस्ट पाहिजे. थिएटर आर्टिस्ट त्याचं यूट्यूब चॅनल खूप गाजलेलं आहे. गाजलेलं आहे. 785 सबस्क्रायबर वहिनींसाठी गाजले बस. बरोबर आहे. सन्मानित करतील भारती भरत कदम. आमच्या सगळ्या जे पण कलाकार आहेत आपले सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. आणि नक्कीच कोकणातल्या तुम्हाला लोकांनी आवडेल. तुमच्या ह्या हां. गावच्या लोकांनी आणि विशेषतः त्यांनी कोकणासाठी आता नवीन ब्लॉग सुरू करतोय. सो आवर्जून पहा अशी मी सगळ्यांना काय विनंती बोलतात? करते. करते. बिचाऱ्या गरीब वहिनी आमच्या विनंती आणि करते. मी दुसरा खूप गरीब माणूस. हा खूप गरीब आहे. हा बघितलं हा कमेंट करतो डायरेक्ट असा पाय मारतोय तरी ऐकत नाही. एक सुवासनेचा लेणा म्हणून आपण सर्वांनी या गावच्या सरपंच चंद्रभागा चंद्रकांत त्याचप्रमाणे प्रचिती शिंदे तर यांना सन्मानित आज करण्यासाठी त्या स्वतः बोलतायत मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या निगराणीमध्ये जवळजवळ हा कार्यक्रम चालू आहे हळदी कुंकवाचा. आणि आम्ही बघतोय सगळे बघे सध्या. ही मानाई देवी प्रसन्न. आत्ता लाईट आलेली आहे. आपण नंतर बोलूया तिथल्या काही लोकांशी स्थानिक लोकांशी. आपण बोलता बोलता असं खाली जाऊयात ना पटकन यार. जेवण बनवतात ते दाखवून येऊ ना. इथे लिहिलंय जवाटवाडी ग्रामस्थ महिला तोंडली. ये ना बघून. इथे महाप्रसादाची इथे महाप्रसाद बनवला जातो मंदिराच्या खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता.
आणि कशा पद्धतीने महाप्रसादाची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता. इथे टोमॅटो, डाळ, बटाटे, शिजवलेले बटाटे आणि इथे सगळे ग्रामस्थ मंडळ काय करतायत माहिती आहे, तर सगळे बटाटे सोलतायत है ना. हे असं मिळून मिसळून काम करावं लागतं एकीने भावकीने. आणि काढते मला तुम्ही नाही ओळखणार पण येईल तुम्हाला व्हिडिओ है ना. इथे बटाटे सोलून मग तिकडे जाणार पुढे. आम्ही एक उत्सव करतो गावदेवीचा. तर गावासाठी आणि सगळ्यांसाठी आम्ही जेवण बनवतो आणि अनेक पदार्थ आणि राईस, पुरी, भाजी असं आम्ही बनवून लोकांना कोणी असू दे ते त्यांना आम्ही हे सगळं जेवण वाढतो. आणि हा उत्सव तुम्ही किती आणि आम्ही ही वर्षानुवर्षे आम्ही हा उत्सव चालू आहे. पूर्वजन असं आम्ही हे करतो. चांगलं आहे. चला दादा तुम्ही मला सांगाल दादा मला उत्सवाबद्दल जरा सांगितलं तर बरं होईल. मला वाटतं तोंडली ग्रामविकास मंडळ आयोजित श्री मानादेवीचा उत्सव वर्धापन दिन सोहळा मला वाटतं वर्ष 31वे आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तोंडली ग्रामविकास मंडळ व महिला मंडळ आयोजित हा उत्सव आम्ही मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करत असतो. मला वाटतं कालपासूनच या उत्सवाला सुरुवात झाली होती. काल सकाळी 9 वाजल्यापासून मानादेवी सुपरस्टार क्रिकेट संघ तोंडली आयोजित तोंडली प्रीमियर लीग पर्व 4 ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंद उत्सवाच्या वातावरणात पार पडली गेली होती. त्याचप्रमाणे नियोजित कार्यक्रमानुसार रात्री ठीक 9 वाजता फॅन्सी गरबा, दांड्या नृत्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये जवळपास 500पेक्षा जास्त गरबा रसिकांनी सहभाग नोंदवून त्या देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. त्याचप्रमाणे आज सकाळी 7 वाजल्यापासून आमचे गावचे पाटील यांच्या घरापासून देवीचे रूपे वाजत गाजत नाचत गाजत आम्ही इथे मंदिरामध्ये घेऊन आलो. त्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार सत्यनारायणची महापूजा झाली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून गेली 25 वर्ष आम्ही ज्या पुलाची वाट बघत होतो तो क्षण म्हणजे आमच्या दोन्ही गावांना जोडणारा खालच्या नदीवरती पूल होता. त्याचं उद्घाटन देखील आज राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यानंतर पुन्हा सर्व गावकरी मंडळी पुन्हा मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये पुन्हा आमदारांचं इथं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मला वाटतं आज अवकाळी पावसाने देखील कार्यक्रमामध्ये थोडा विघ्न निर्माण केले आहे. तरीसुद्धा आम्ही त्याच उत्साहाने आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आम्ही सुरळीत अजून चालू ठेवलेला आहे. मला वाटतं आता देखील जवळपास 200पेक्षा जास्त महिलांनी हळदीकुंकू कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे आणि हळदीकुंकू कार्यक्रम सध्या सुरू आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर मला वाटतं आज देखील आपण इथं पाहत आहात. मला वाटतं आमच्या तोंडली ग्रामविकास मंडळ आयोजित आणि आमच्या जवाटवाडी ती गावाची राजधानी म्हणून ओळखली जाते, ती मधली वाडी आमची जवाटवाडी. त्या वाडीच्या हिशोबाने आज आमच्या वाडीचा टर्न आहे. तिथं महाप्रसाद आमचा जवाटवाडी ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने आज आहे. आज आपण बघू शकता आमचे पूर्ण गाव नाही, आमची वाडी आहे फक्त. इथं आमच्या गावामध्ये टोटल 4 वाड्या आहेत. त्यामध्ये आम्ही आज हा जो टर्न आहे आज यावर्षी जवाटवाडीचा आहे, पुढच्या वर्षी वेगळी वाडी करतो. पुढच्या वर्षी वेगळ्या वाडीचा टर्न असेल. असा प्रत्येक वर्षी प्रत्येक वाडीचा टर्न येत राहतो. प्रत्येक वाडी आपापल्या पद्धतीने नवीन मेनू. आज आमच्याकडे पुरी भाजी स्पेशल मेनू आहे. तो आज देखील मला वाटतं येणाऱ्या सर्व भाविकांना त्याची चव चाखता येईल अशा प्रकारे वातावरण आहे. त्याचप्रमाणे आज संध्याकाळी मला वाटतंय सर्व कार्य जेवण झाल्यानंतर रात्री ठीक 9-10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. सादरकर्ते आहेत मानादेवी सांस्कृतिक कला मंच तोंडली ग्रामविकास मंडळ आयोजित आहे. ते देखील मला वाटतं त्याच्यामध्ये देखील 40पेक्षा जास्त रेकॉर्डिंग डान्स. किती वाड्या आहेत आणि टोटल गावामध्ये? टोटल गावामध्ये 4 वाड्या आहेत. त्याच्यामध्ये तेलवाडी, कोंडवाडी, जवाटवाडी, नागलेवाडी आहे. गावामध्ये टोटल मला वाटतं 192 घरे आहेत. असा मोठा गाव आमच्या इथे वसलेला आहे पूर्ण. आणि हा एकजुटीने आम्ही हा कार्यक्रम मानादेवीचा आमचा ग्रामदैवत मानादेवीचा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने वातावरण दरवर्षी साजरा करत असतो. ओके. तुमच्या गावाला मी पहिल्यांदा आलो. मी आहे साताऱ्याचा. ओके. मी माझ्या मित्राच्या थ्रू इथपर्यंत आलो. ओके. मी व्लॉग बनवतो.
ओके. मी साताऱ्याकडचे घाटे देवीचे व्लॉग असो किंवा असे म्हणजे मोस्ट ऑफ यात्रा वगैरे कव्हर केल्यात. वाई कालूबाई साईड. हा पण मग आता मी हा 2 मिनिटं. तर माझं असं म्हणणं आहे की आता जसं मला साताऱ्यातली काही लोक प्रेम देतात तसं मी कोकणात पहिल्यांदा करतोय. आणि पहिल्यांदा मला कोकणात कुठल्या देवीचं जर मला करायला मिळालं तर माने देवीचा पहिला व्लॉग आहे माझा कोकणातला. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून लाईक करा आणि शेअर करा. मी तुम्हाला तुमचा कोणाचा नंबर घेऊन जातो, जरा शेअर करा लोकांना. मी हा व्लॉग पूर्ण बनवतोय, रात्रीचा पण बनवतोय, सगळं बनवतोय. ओके ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव? मस्त एकंदरीत मजा आहे. गावामध्ये आल्यापासून तुम्ही काय काय व्हिजिट केलं? मस्त पाऊस वगैरे अनुभवला, त्यानंतर वादळ अनुभवलं, नंतर आंबे पडणं अनुभवलं, कौलं पडणं अनुभवलं. गावामध्ये नदीवरती आंघोळ करायला गेला होतात का? नाही एवढं नाही, अजून वेळ नाही तेवढा. गरम पाण्याच्या कुंडावरती केलं होतं नेक्स्ट टाइम तुम्ही व्लॉग बघून स्वतः मला फोन करून बोलवाल की या गावाला भेटू आपण असं, मग तेव्हा आपण नक्की येऊ. किंवा मोठा अजून काय कार्यक्रम असतील गावाला तेव्हा बोलवा आवर्जून. ओके धन्यवाद. टाटा करलाय सध्या तरी, परत रात्री येऊ. कपडे बदलून यायचे ना रात्री. शायनिंग मारायला यायचं. ह्या पोरी शाळा दाखवायला थांबल्यात आम्हाला. ये इकडे ये. काय नाव आहे तुझं? धनश्री. ये. ही माझी शाळा आहे. तुमची शाळा आहे? माझ्या शाळेत मी 7वी पर्यंत शिकले शाळा. अच्छा. अरे दाखवते. चला आता बघा शाळेतली मेन विद्यार्थिनी दाखवते आपल्याला शाळा. हे काय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडली. स्वागतम सुस्वागतम. मस्त काय एंट्रन्स आहे यार. येस. झेडपीच्या शाळा का संपायला नको तर. ही शाळा आमची मराठी प्राथमिक हा 7वी पर्यंत शाळा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. शाळेला गावचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान. किती सुंदर शाळा आहे आणि शाळेचं प्रांगण सुद्धा तेवढंच सुंदर आहे. मस्त आहे शाळा. लगेच शाळेत आले, लगेच खेळायला लागले. शाळा कुठली असू दे, शाळेच्या आतमध्ये आल्यावर मुलं लहान होतात. त्याचं उत्तम उदाहरण आहे बघा हा. धनश्री आणि हिचं नाव काय? गोजिरी. तिथे साजिरी ठेवायला पाहिजे होता. मग साजिरी गोजिरी असं झालं असतं. सी सॉ म्युझिक पण यायचा. सूर्यास्त होत आलाय आता. शाळेचा स्टेज आहे का कार्यक्रम? अरे वा. ते स्वयंपाकघर म्हणजे ते खिचडी विचडी बनते ते का? अरे वा मस्त. गाव तसं खूप सुंदर आहे. मला माहिती आहे गावाला गेल्यावर जेव्हा मी अशा गावच्या झेडपीच्या शाळा होत्या ना त्यांच्यात जायचो आणि मग सीन असा व्हायचा की मी डायरेक्ट वर्गात जाऊन बसायचो. तिकडे ना कधी गुरुजींनी विचारलं तू मुंबईवरून आलायस, तू कुठून आलायस काय, ते बसू द्यायचे. अशी असते गावची शाळा. सो ही गावची झेडपीची शाळा आहे आणि ह्या शाळा खरंच संपून आहेत. तर त्यासाठी खरंच प्रयत्न करायला हवेत सगळ्यांनी, कुठल्या एका माणसाने नाही, सगळ्यांनी. मार उडी. किती रे, किती जाणार? एक. अरे आज दुखतायत माझे हात ऑलरेडी. नाही तर किती जातात? 5 ते 7. माझं एक पण नाही जात. बघायचं पकड तर. हा चल आता बघू. पोट बघ किती आलंय. का हात पोचेल तरी का बघू. 2 3. ते हलतं उतर. लहान पोरांचं ते भाई लहान मुलांचं. मी असं वरती गेलो, हा मलाच कळलं माझ्यासाठी एकही होणार नाही. असं कळलं? हल्ला गदा. हा आता तू मारुडी आली हे बघ आहे तू. पळताना पण आलं. बांधली लायब्ररी नाही तर आम्ही शेणाने पूर्ण पटांगण आम्ही सारवायचो आणि खेळायचो. हे पूर्ण पटांगण शेणाने सारवलं. पटांगण शेणाने सारवायचो. बापरे खतरनाक. सगळे म्हणजे सगळ्या मुली, सगळ्या मुलं पण. मुलं शेण आणून द्यायची, मुली सारवणार. अच्छा
तेव्हाच वाटाघाटी झालेली आहे. सागर पहिल्यांदा आलायस ना या गावी? हो पहिल्यांदा आलो. कुणामुळे? अजून कोणामुळे? बायकोमुळे म्हणजे बायकोमुळे. ओके. हे काय पाण्याचं आहे का? पाण्याचा स्रोत आहे काय? कधी छोटे असताना आम्ही म्हणजे लहान असताना आम्ही पाणी आणायला आमचं पाणी इथेच असायचं पहिला. हा काय? आम्ही आलो पाणी न्यायला आजीकडे आलो म्हणजे मामाचं गाव माझ्या. आजीकडे आलो की आजी लगेच अरे चला नातवंड आले चला पाणी भरायला चला. मग आम्ही एवढं माझी काम पण करून घ्यायची नातवंडांकडून आणि पण तेव्हा खूप धमाल होती, मजा होती. त्याच्यामुळे आता त्या आठवणी आठवतात तर आम्हाला खूप भरून येते. आता आजी नाही, आता पाणी घरी आलंय ना. आता पाणी घरी आलंय काय? चंदनाचा टिक्का लावला, थोडा तिरपा लावला पण चालतंय, पण सुगंध छान येतो त्यामुळे चंदनाचा. कोणी दिला रे मला हा गॉगल? आता वरचा रस्ता बघितला त्यामुळे आता खालच्या रस्त्याने चाललोय आम्ही. मग हा वहिनींच्या मामाच्या घरी जाणारा रस्ता, पण हा सुद्धा जातो म्हणून आता खालच्या रस्त्याने मुद्दाम नेतात गाव दाखवायला वहिनी. इकडे पण बघा, आता साताऱ्याला पण तुम्ही बघितले असे लाकूड तोड करून आपल्या सरपणासाठी आणतात. घरातल्या सगळेच करतात है ना. पण घरांची पद्धती खूप जास्त छान आहे कोकणातली आमच्या गावापेक्षा. आमच्या गावाला अशी कोकणातली घर पद्धती आहे तशी नाही आहे, साधी आहे थोडी घर पद्धत. पण गाव सेम आहे आमचं, फक्त हा नारळ अजिबात नाही लावाय. कसलं सुंदर सूर्यास्त किती सुंदर दिसतो बघा ना हे कॅमेऱ्यामध्ये बघ. आणि घर बघा किती सुंदर माडीवालं. चिरा आणलं. कशी घरं होती ना. सागर सागर तुझं नाव आहे तिथे बस सागर. बघा ना कशी घर आहेत गावातले. हे पण कुठलं तरी जुनं मंदिर आहे, तोडकं मोडकं. ही जवाटवाडी काय ह्यावेळी त्यांचा मान आहे प्रसादाचा, ते प्रसाद करणार म्हणून सगळे जवाटवाडीचा बोर्ड लिहिला होता ना तो. त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो तेव्हा कळलं. अरे कॅमेऱ्यात पण कडक आलं, एक नंबर. आता थोडं वेगळ्या रस्त्याने चाललोय, मगाशी वेगळ्या रस्त्याने गेलो होतो. घाम आलाय, घाम थोडासा. भरपूर मेहनत करतो ब्लॉग बनवायला. तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आता तर कोकणात आलो आहे, सातारा सोडलाय म्हणजे सोडला नाही आहे. साताऱ्यातले काही ब्लॉग झाल्यानंतर आता कोकणात आलो आणि कोकणातले काही ब्लॉग करायला मिळतात, यात आनंद आहे. सो तुम्ही बघत राहा. आणि सातारकरांनी पण बघा, कोकण आणि आपलं काय बोलतात नेचर वेगळं नाही आहे, नेचर सेम आहे. हां घराची पद्धती वेगळी आहे, थोडी खाण्याची पद्धती वेगळी आहे, कारण इथे पिकतंच वेगळं. जसं काजू पिकतात, आंबे असतात, हापूस आंबे असतात, कलमी आंबे. सो हा फरक आहे थोडा खाण्यातला, भाषेतला. भाषा तर दर किती महिन्यानंतर बदलते रे भाषा, असं म्हणतात ना की भाषा किती महिन्यानंतर बदलतच असते, दर 2 महिन्यांनी का असं काहीतरी आहे. सो भाषा बदलत असते, तो भाषेचा फरक तर असणारच आहे. पण नेचर वाईज सातारा आणि कोकण वेगळं नाही आहे, कारण साताऱ्यातलं माझं गाव जिथे आहे तिथे अशी एवढीच झाडी वगैरे.